न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच शहरातील वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीविरोधात सलग चौथ्या दिवशी श्रीरामपूर बंद ठेवण्यात आले। या बंदमध्ये शहरातील व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्व धर्मीय नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। शहरातील प्रमुख बाजारपेठा, लहान मोठी दुकाने, टपऱ्या तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या। तसेच तालुक्यातील टाकळीभान, बेलापूर येथेही बंद पाळण्यात आला आहे। बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी श्रीरामपूर शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून शहरातील संघटित गुन्हेगारीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, आकाश दुबैया याच्या हत्येच्या निषेधार्थ महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सर्व पक्षीयांचे कार्यकर्ते तसेच सकल श्रीरामपूरकर सहभागी झाले होते। यावेळी विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत। गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूरमध्ये जी अशांतता झाली होती, श्रीरामपूर मागच्या 4-5 वर्षापासून त्या अशांततेचं स्वरूप श्रीरामपूरच्या जनतेने बंद ठेवून मागच्या 4 दिवसापासून दाखवलेलं आहे। आज चौथा दिवस आहे, श्रीरामपूर कडकडीत बंद आहे। ज्या लोकांनी श्रीरामपूरच्या शांततेचा भंग केला, श्रीरामपूरच्या प्रत्येक जनतेला कुठे ना कुठे त्यांनी त्रास दिला, आज त्यांना उत्तर देण्यासाठी श्रीरामपूरची जनता रस्त्यावरती उतरली आहे। आज चौथा दिवस आहे बंदचा आणि आज चौथ्या दिवशी मोठा मोर्चा या ठिकाणी श्रीरामपूरच्या आम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी निघत आहे। एवढीच आमची सरकारला विनंती आहे की अशा विघ्नसंतोषी लोकांवरती मोका दाखल करून यांच्यावरती सक्त कारवाई करावी। ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरापासून आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून आज मोर्चा काढतो आणि मेन रोडच्या सर्व मार्केटमध्ये चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी या मोर्चाचा समारोप होणार आहे। आणि या मोर्चाची जी प्रमुख मागणी आम्ही पहिल्यांदाच म्हणतोय की संघटित गुन्हेगारीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, तीच आमची आजही मागणी आहे। आणि खूप मोठा प्रतिसाद नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आम्हाला दिलेला आहे। आमच्या चौथा दिवस आहे आज, चौथ्या दिवशीसुद्धा पूर्ण गाव कडकडीत बंद आहे। त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि नक्कीच यातून या सगळ्या गुन्हेगारीवरती चाप लागेल, त्यांचं सगळं कामकाज थांबवून जाईल आणि त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई होईल अशी आशा व्यक्त करतो। गेल्या 2-3 दिवसात पोलिसांनी पोलीस प्रशासनाने या सगळ्या गावाच्या दबावामुळे कडक भूमिका घेतलेली आहे। अनेक ठिकाणी धाडी टाकायचं काम त्यांचं चाललेलं आहे आणि यातून असं सकारात्मक चित्र दिसतंय की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गुन्हेगारीचा बिमोड होईल। शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे त्यामध्ये प्रशासन जेवढं जबाबदार आहे त्याबरोबरच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी जी राजकीय व्यवस्था आहे तीही तेवढीच जबाबदार आहे। जेव्हा गुंडापुंडांशी मैत्री करावीशी वाटते, त्यांची मदत घ्यावीशी वाटते, तेव्हा गुन्हेगारांना बळ प्राप्त होत असतं याचं भान सुटता कामा नये। गुन्हेगार असतात, त्यांची कोणतीही जात नसते, कोणताही धर्म नसतो,
परंतु जेव्हा त्यांची राजकीय कार्यकर्त्याकडून मदत घेतली जाते तेव्हा ती मदत होण्याऐवजी त्यांना बळ देण्याचा उद्योग होतो आणि यातून सर्वसामान्य माणूस होरपळला जातो. आज इथे अशा गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या. मी देखील या मतदारसंघाचं 5 वर्ष प्रतिनिधित्व केलं, परंतु अशी परिस्थिती आम्ही होऊ दिली नाही. याचं कारण पोलीस व्यवस्थेवर आमचा वचक होता, महसूलच्या व्यवस्थेवर आमचा वचक होता. आपण थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात करणार आहोत आणि दुर्दैवाने आजूबाजूला उभारणार आता मंदिराच्या या सर्व उपस्थित राहावे. व्यवस्थावर ज्या शासनाने लक्ष ठेवायचं आपल्याला सर्वांना विनंती आहे, थोड्याच वेळात त्यांनी न ठेवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण इकडे तिकडे उभारणार मी आहोत. इथल्या सर्वसामान्य जनतेला धन्यवाद देतो का ही जनता ही मायबाप आहे आणि केव्हा तरी त्यांचा उद्रेक होणारच होता, मोर्चामध्ये उपस्थित असलेल्या तो झाला. मंदिराच्या पाठीवर हे जागरूकपण जनतेमध्ये जर कायम राहिलं तर मला वाटतं याचा बंदोबस्त होईल. आणि आता शासन देखील जागं झालं पाहिजे. आजच गुन्हेगाराबरोबर मैत्री केलेल्या काही कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, ती पुरेशी नाही आहे. असे सर्व पोलीस खात्यातले अधिकारी कर्मचारी शोधले पाहिजेत. त्या सर्वांना फक्त निलंबित नाही, बडतर्फही केलं पाहिजे आणि या गुन्हेगाराबरोबर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तेव्हा याच्यावर नियंत्रण येईल असं मला वाटतं. श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या 4 दिवसापासून बंद पाळण्यात आलेले आमचे मित्र शेखर दुबाई यांचे चिरंजीव आकाश दुबाई यांचं खून करून निधन झालेले आहे. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर पूर्णपणे बंद आहे आणि आज हा मोठा मोर्चा श्रीरामपूर शहरामधून निघणार आहे. गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर पूर्णपणे बंद आहे या निषेधार्थ. कारण जो खून झालेला आहे, अतिशय निधून खून झालेले आहे, अशा प्रकारे होणं हे श्रीरामपूरच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. या पुढच्या काळामध्ये या अशा गोष्टी घडू नये यासाठी हे सर्व मोर्चा आंदोलनं चालू आहे. आणि सर्वात जर जबाबदारी म्हटलं तर प्रशासनाने याची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी लक्ष देऊन असे गुन्हे होणार नाही, अशा मारामाऱ्या होणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने व प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. श्रीरामपुरात आकाश दुबैया या तरुण हॉटेल व्यावसायिकाची जी निर्घुण हत्या झाली, त्या हत्येच्या निषेधार्थ सकल श्रीरामपूरकरांनी गेल्या आज 4था दिवस आहे आंदोलन सुरू केलेलं आहे. श्रीरामपूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये गुंडगिरी जी वाढली तिचा बंदोबस्त झाला पाहिजे. नशेचे इंजेक्शन, गोळ्या, गांजा या ज्या गोष्टी तरुण पिढीला बर्बाद करतायत, या श्रीरामपुरात गल्लीबोळात ग्रामीण भागात लोकांपर्यंत येतात कशा, त्याच्यावरती पोलीस यंत्रणा शोध कसा घेत नाही, त्यांना इथपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा कोणाची आहे, या संदर्भामध्ये सबंध श्रीरामपूर सकल नागरिक एकवटलेले आहेत. नागरिकांची माफक अपेक्षा आहे की श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त झालं पाहिजे, श्रीरामपूर नशामुक्त झालं पाहिजे, श्रीरामपुरात तरुण पिढी बर्बाद करण्याचं जे काम सुरू आहे ते बंद झालं पाहिजे.
व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना, सर्वसामान्य माणसांना उजळ माथ्यानं न डगमगता न घाबरता फिरता आलं पाहिजे. कोणाचीही दहशत या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या माणसांवरती, सर्वसामान्य नागरिकांवरती नसावी. वाळूचे जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्यावरती सुद्धा आळा बसला पाहिजे. या अशा असंख्य मागण्या या निमित्तानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या आहेत आणि ही आकांक्षा आहे लोकांची. यामध्ये सरकारनं कडकातली कडक कारवाई करावी आणि जे कोणी यामध्ये असतील त्यांच्या विरुद्ध शासनानं कडक धोरण घेऊन कारवाई करावी, ही माफक अपेक्षा जनतेची शासनाकडनं आहे. या मोर्चाचे रूपांतर शिवस्मारक येथे सभेमध्ये करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.